माझ्यासोबत आमदार रईस खानचे आज खूप मुद्दा तुम्ही मांडलात, काय मुद्दा होता तो? बघा, राज्यामध्ये एप्रिलपासून SIR चालू होतोय इलेक्शन कमिशन मार्फत. SIRची प्रक्रिया बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, आसाममध्ये आणि वेस्ट बंगालमध्ये चालू केलेली आहे, बिहारमध्ये संपलेली आहे. तर आपल्याला जे दिसलंय ते भारतीय जनता पार्टी, त्यांचे कार्यकर्ते आणि सरकार यांचा उद्देश आहे की जे अल्पसंख्याक आहेत, दलित आहेत, गोरगरीब आहेत, वंचित समाज आहेत, त्यांचे नावं वगळून, डिलीट करून हे पुढचे चुनाव त्यांना जिंकायचे. तर मी आज जेवढे सेक्युलर पक्ष आहेत त्यांचे प्रमुख नेत्यांना एक पत्र लिहिलेलं आहे की आपण सर्व एकत्र होऊन जॉईंट ॲक्शन कमिटी बनवू, जेणेकरून जे प्रचार आपल्याला करायचा आहे, जे कार्यकर्त्यांची ट्रेनिंग करायची, सगळे एकत्र होऊन करू, असा उद्देश त्यांनी मी हे पत्र लिहिलेलं आहे. मला खात्री आहे की सर्व सेक्युलर जे पक्ष आहेत, जेवढे सिव्हिल सोसायटीचे लोक आहेत, सगळे एकत्र होऊन हे काम करतील, जेणेकरून आपण SIR मध्ये होणारी गडबड थांबू, हा उद्देशाने मी हे पत्र केलं. तर काय सांगाल, सत्तेमध्ये जे आपले आहेत त्यांनी त्यांचं काय म्हणत, त्यांच्याबरोबर मी तुमचा काही विचार म्हणजे बोलणं आहे? त्यांच्याशी काय बोलणार, ते तर हे सगळं गोंधळ करतात त्यांच्या विरुद्ध, आणि ते गोंधळ थांबवण्यासाठी आपण ॲक्शन ग्रुप करतोय. हे होते रईस खानजी. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह किरण जाधव, आवाज इंडिया.